नमस्कार मित्रांनो, वाय मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण का मे महिन्याचा हप्ता कधी पडणार आहे ह्याबाबतचा जी.आर आलेला आहे। तर ह्या जी.आर मध्ये काय माहिती दिली की कधी पडणार आहे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आणि कधी पडणार नाही, संपूर्ण प्रक्रिया जी माहिती आहे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच लाडक्या बहिणीच्या नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये ह्या जी.आर बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। त्या जी.आर मध्ये काय दिले काय नाही संपूर्ण आपण पुढे बघूयात। आपण बघूयात की लाडक्या बहिणींना जी.आर मध्ये काय माहिती दिली। तर जी.आर मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते आपण जी.आर संपूर्ण वाचून घेऊयात। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण त्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नेमचे जे तुम्हाला लाडक्या बहिणींची इथून पुढे पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हा जी.आर आहे दिनांक 23 मे 2024 चा हा जी.आर आहे। या ठिकाणी पाहू शकता 23 मे 2025 चा ते दिनांक 23 मे 2025 चा हा जी.आर आहे। तर ह्या जी.आर मध्ये काय माहिती दिली या ठिकाणी पहा, जे मे महिन्याचा हप्ता आहे ते कधी पडणार हे आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26 ह्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भाधीन क्रमांक अन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तर सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या ठिकाणी पहा, या ठिकाणी खाली काय माहिती दिली पहा, या ठिकाणी शासन निर्णय आपण संपूर्ण बघूयात। त्यामध्ये शासन निर्णयामध्ये अशी माहिती दिली की आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य लेखाशीर्षक 2235 सामाजिक सुरक्षा कल्याण मुख्य लेखाशीर्षक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बाब सहाय्यक अनुदाने अंतर्गत या ठिकाणी पाहू शकतात रुपये जे आहे ते 335 कोटी 70 लाख इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, जी.आर मध्ये अशी माहिती दिली आहे की माहे 2025 या ठिकाणी मे महिना 2025 मधला जो निधी आहे लाडक्या बहिणींना जो निधी द्यायचा आहे तो निधी या ठिकाणी जे आहे ते आलेला आहे। या ठिकाणी किती निधी आलेला आहे या ठिकाणी तुम्ही ते पण पाहू शकता, रुपये 335 कोटी 70 लाख इतका निधी या ठिकाणी जे आहे ती वितरित केलेला आहे। आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे आहे ते या ठिकाणी पैसे मे महिन्याचे येणारच आहेत, परंतु जे आहे त्याची अनेक 2-3 दिवस या ठिकाणी वाट पाहावं लागणार आहे, कारण की या ठिकाणी जी.आर आलेला आहे 23 मे म्हणजेच आजच हा जी.आर आलेला आहे। 23 मे 2025 ला हा जी.आर आलेला आहे आज। तर या ठिकाणी जे आहे ते मे महिन्याच्या 2025 मध्ये जे लाभ भेटणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला माहे मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागाला हे जे आहे ते पैसे या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। तर लाडक्या बहिणीला या ठिकाणी लवकरच त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले पाहायला मिळतील येत्या 2 ते 3 दिवसामध्ये। म्हणजेच आज तारीख किती आहे तुम्ही पाहू शकता, आज 23 तारीख आहे, तर 24, 25, 26 या 3 दिवसात पैसे येण्याची शक्यता आहे। त्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे ऑटोमॅटिक येऊन जातील। या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे ते लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती समजली असेल आणि माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच लाडक्या बहिणीच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।